अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामधील खळबळजनक ऑडिओ क्लिप, आव्हाडांकडून ट्विट। अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती, कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा। राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार। 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणुका होणार। शरद पवारांनी वर्तवला अंदाज। अजितदादा आणि फडणवीसांकडूनही नोव्हेंबरचाच मुहूर्त। शिंदेगड दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा आग्रह धरणार नाही। बीकेसी किंवा आझाद मैदानावरती मेळावा होण्याची शक्यता, तर ठाकरेंचा आवाज, शिवाजी पार्कवर घुमण्याची चिन्ह। मनोज जरांगेंचा बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावरती मेळावा घेण्याचा निर्णय। कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही ठरलं। मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकीय एन्काउंटर करू। फडणवीसांच्या नंतर मनोज जरांगेंचा अमित शहांकडे मोर्चा। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीची पुन्हा एकदा आठवण। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंचा नागपूर विमानतळावर रस्ता रोखून धरला। पोलिसांनी सुरक्षा देत दुसऱ्या रस्त्यानं बाहेर काढलं। मालवणमधला बदला घेतला, अशी भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। पुणे मेट्रो आणि सोलापूरच्या विमानतळाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पुणे मेट्रोमधून प्रवास। सोलापुरातल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, पण सुभाष देशमुख वगळता इतर 11 आमदार आणि 2 खासदार कार्यक्रमापासून राहिले दूर। आयात उमेदवार नको, हर्षवर्धन पाटलांच्या संभाव्य उमेदवारीला इंदापूरमधल्या पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध। शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष। अजित पवार गटाच्या राजन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, तर भाजप आमदार रणजित सिंह मोहिते पाटील पवारांच्या व्यासपीठावर। आयपीएलच्या मेगा लिलावासाठी नियम निश्चित। खेळाडू खरेदीसाठी संघांना 120 कोटी रुपये। लिलावाच्या नंतर माघार घेतल्यास खेळाडूवरती 2 वर्षांची बंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।